श्लोक 19. प्रकृतिं पुरुषैश्चैव विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान्. अर्थ, प्रकृती आणि पुरुष या दोघांनाही तू अनादी समज. त्याचप्रमाणे विकार आणि गुण प्रकृतीपासून उत्पन्न होतात हे सुद्धा लक्षात घे, असे भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. विवरण: प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही अनादी आहेत. प्रकृती जड आणि पुरुष चेतन आहे. प्रकृतीचे ठिकाणी पुरुष व्यापून राहिलेला आहे. प्रकृती ही त्याची महाशक्ती आहे. ज्याप्रमाणे पाण्यात रस, सूर्यात तेज, तसा प्रकृतीत पुरुष आहे. जसे तेजा वाचून सूर्याच्या असण्याला महत्त्व नाही, तसेच पुरुषा वाचून प्रकृतीला स्वतंत्र अस्तित्व नाही, असे भगवंत सांगत आहेत. वरील श्लोकात क्षेत्र, क्षेत्रज्ञ अशी जोडी सांगितली आहे. पैकी क्षेत्र म्हणजे प्रकृती, आणि तसा उल्लेख आपण क्षेत्र म्हणजे काय ते स्पष्ट करताना भगवंतांनी सांगितलेला आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे काय हे सांगताना ब्रह्म म्हणजे काय याची सुद्धा माहिती आपल्याला दिलेली आहे. ब्रह्म हेच क्षेत्रज्ञ आहे. प्रकृती व पुरुष दोन्ही अनादी आहेत. पैकी प्रकृती म्हणजे पंचमहाभूते, अहंकार, बुद्धी. प्रकृती, इंद्रिये, मन, त्यातील विकार व चेतना हे सर्वच अनादी आहेत. म्हणूनच पंचमहाभूतांसह या सर्वच गोष्टी कोणापासून, कधी, कशा निर्माण झाल्या हे कोणी सांगू शकत नाही. तसेच या प्रकृतीत सत्व, रजतम हे 3 प्रमुख गुण आहेत. त्या व्यतिरिक्त हिचे अनेक विकार सुद्धा आहेत. मूळ प्रकृती, महत्त्व, अहंकार, तन्मात्रा, पंचमहाभूते व संपूर्ण सृष्टी हे सर्व प्रकृतीचे विकारच आहेत. मूळ सूक्ष्म प्रकृती घनीभूत होत क्रमाने स्थूल होत जाते व सर्व विश्वातील पदार्थ ती निर्माण करते. परब्रह्म हे आदी तत्व आहे. शिव हा पुरुष म्हणजे आत्मा आहे आणि शक्ती ही प्रकृती आहे. शिव हा नेहमीच शक्तीसह असतो. शिव व शक्ती अशी 2 स्वतंत्र तत्वे नाहीत, तर ते दोन्ही मिळून एकच आहेत. शिवशक्ती हेच ते अर्धनारी नटेश्वराचे रूपसुद्धा आहे. यातील पुरुष किंवा शिव म्हणजे आत्मतत्व ते केवळ प्रेरक असे असते. त्याचे सान्निध्यात प्रकृती कार्यरत होते. विश्वातील लहान मोठी प्रत्येक वस्तूच शिवशक्ती मिलनाचे प्रत्यक्ष दर्शन आहे. शक्ती त्रिगुणात्मक आहे. तिला प्रकृती, दैवी माया आणि गुणमयी असेही म्हटले जाते, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.